आज या ठिकाणी कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण यामध्ये या उपोषणाचा उद्देश शासनाचं लक्ष वेधून घ्यावं यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही इथं करतोय। कामेरीमध्ये जवळजवळ 215 एकर प्राथमिक आकडा आहे तो 215 एकर जमीन आमची या शक्तिपीठ महामार्गाच्या खाली जाते असं समजते। एकूण वाळवा तालुक्यामध्ये जवळजवळ 800-850 एकर 852 एकर टोटल जमीन ही या शक्तिपीठासाठी बाधित आहे आणि त्यामधले कामेरीमध्ये जवळजवळ 215 एकर आहे। जो तालुक्याच्या संपूर्ण जमिनीमध्ये 25% भाग हा फक्त कामेरीचा आहे आणि यामध्ये कामेरीची जी जमीन जाणार आहे ती 100% इरिगेटेड आहे, सुपीक जमीन आहे, ज्यामध्ये ऊसाचं उत्पन्न आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उच्चांक उत्पन्न घेतो। ही चांगली जमीन ही शासन ह्या शक्तिपीठाच्या निमित्तानं लोकांच्याकडं हिरावून घेणार आहे आणि ह्यामध्ये अनेक विहिरी आहेत, अनेक बोर आहेत आणि काही लोक तर असे आहेत की ते भूमिहीन होणार आहेत। आणि त्याचबरोबर हायवे लगत जे सगळे व्यवसाय आहेत, हॉटेल असतील, मोठे बिअर बार असतील, लॉजिंग असतील, हे सगळे जे व्यवसाय आहेत ते सगळे उठणार आहेत। त्यामध्ये पेट्रोल पंपसुद्धा आहे। कामेरीपासून येडेनिपाणी फाट्यापर्यंत दोन्ही बाजूला जे चांगले व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय या शक्तिपीठाच्या खाली घडले जाणार आहेत आणि त्यामुळे या आमच्या गावाचा सगळ्यात जास्त मोठं नुकसान आहे। शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या हायवेची उंची जवळजवळ 15 ते 20 फूट आहे। त्यामुळे पलीकडल्या बाजूला जाणं आमच्यासाठी सोपं राहणार नाही। अर्ध क्षेत्र पलीकडे राहणार, अर्ध क्षेत्र अलीकडे असणार आणि दोन्ही बाजूला पावसानंतर पाणी साचण्याची शक्यता फार मोठी आहे आणि याच्यामुळं आमच्या गावाचं मोठं नुकसान आहे आणि ते नुकसान शक्यतो भरून निघणं हे आमच्यासाठी फार अवघड आहे। म्हणून या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे। रद्द झालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। बळीराजाचा विजय असो, बळीराजाचा विजय असो। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अत्यंत सुपीक जमीन या शक्तिपीठ महामार्गामुळे पूर्ण नेस्तनाबूत होणार आहे। तर शक्तिपीठ महामार्गाचा आम्ही त्याला पूर्णपणे विरोध करत आहोत आणि हा महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।